तर कल्याण डोंबिवलीत भाजपची घौडदौड सुरूच आहे। काल केडीएमसीत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। आज भाजपचा 6वा उमेदवार बिनविरोध निवडून आणलेला आहे। प्रभाग क्रमांक 26 मुकुंद पेडणेकर बिनविरोध निवडून आलेले आहेत। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, केडीएमसीत भाजपचा 6वा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। प्रभाग क्रमांक 26 मधनं मुकुंद पेडणेकर विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय भाजपचा 6वा उमेदवार आता निश्चित झालेला आहे। 6वा उमेदवार बिनविरोध आता निवडून आलेला आहे। दरम्यान आपण बघतोय की आता कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सातत्याने अशा पद्धतीच्या बातम्या आपण बघतोय कालपासून समोर येत आहेत। अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत आणि आता केडीएमसीतला भाजपचा हा 6वा उमेदवार। आणि अजून एक मोठी अपडेट, केडीएमसी प्रभाग क्रमांक 19 ड मधनं सुद्धा भाजपच्या साई शेलार बिनविरोध निवडून आलेले आहेत। या क्षणाची अजून एक मोठी बातमी, साई शेलार यांची बिनविरोध निवड। केडीएमसी प्रभाग क्रमांक 19 ड मधनं भाजपचा उमेदवार पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आलेला आहे। साई शेलार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दरम्यान आपण बघतोय की आतापर्यंत आपण बघत होतो भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध होते आणि आता साई शेलार आता पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आल्यानं भाजपचे आता कल्याण डोंबिवली प्रभागात एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर राज्यात आपण बघतोय अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत आणि विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद वाढताना बघायला मिळते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा हा 7वा उमेदवार असा आहे जो बिनविरोध निवडून आलेला आहे। साई शेलार प्रभाग क्रमांक 19 ड मधनं बिनविरोध निवडून आलेले आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघितलं, प्रभाग क्रमांक 26 मधनं मुकुंद पेडणेकर बिनविरोध निवडून आल्याची बातमी येतच होते। तोपर्यंत पुन्हा एकदा आपण बघितलं प्रभाग क्रमांक 19 ड मधनं भाजपचे साई शेलार बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता हा भाजपचा आजचा हा 7वा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपण बघतोय, हा 7वा उमेदवार बिनविरोध। दरम्यान